त्याचं सेंटर ए आहे, सर्कल काढून त्याचं सेंटर आपण ए घेतला. या सर्कलच्या आतमध्ये पॉईंट सी आहे, सर्कलवरती पॉईंट बी आहे आणि सर्कलच्या बाहेर तुमचा पॉईंट डी आहे. इनसाइड पॉईंट इज पॉईंट सी, ऑन दी सर्कल पॉईंट बी अँड आउटसाइड दी सर्कल पॉईंट डी. बरोबर, याप्रमाणे हे पॉईंट आपण घेतलेले आहे. तर आपला प्रश्न काय दिल्याप्रमाणे पहा, इन फिगर बी इज अ पॉइंट ऑन द सर्कल विथ सेंटर ए. बी हा तुमचा सर्कल, सेंटर ए असलेलं सर्कल जे आहे त्याच्यावरती तो आहे. द टँजंट ऑफ द सर्कल पासिंग थ्रू बी इज टू बी ड्रॉन. तर तुम्हाला या बी मधून टँजंट काढता येईल का, असा प्रश्न आहे. येईल का? ज्या सर्कलवर तुमचा पॉइंट असतो त्यामधून आपण टँजंट काढू शकतो. की याप्रमाणे येणारे पहा, अशी ही तुमची बी मधून पास होणारी आणि सर्कलला टच होणारी ही एकमेव लाईन तुम्हाला मिळणार आहे. तर ती तुम्हाला ड्रॉ करता येते. तर येते आपल्याला, देअर आर इन्फानाइट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट बी. या पॉइंट बी मधून आपला इन्फानाइट लाईन काढता येईल. एका पॉइंट मधून इन्फानाइट लाईन जाता बघा तुमच्या. हा पॉइंट बी आपला असेल तर ही लाईन याप्रमाणे आपण अशा इन्फानाइट लाईन ज्या आहे, अनंत रेषा ज्या आहेत त्या आपण काढू शकतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्या याप्रमाणे अशा अनेक रेषा काढतो. यातल्या तुमच्या टँजंट सगळ्या असतील का? टँजंट ज्या आहेत त्या तुमच्या सगळ्या असतील का? बघा, समजा मी आता ही लाईन काढली, ही लाईन काढली, ही लाईन काढली, हे मुद्दा इथे करून दाखवतो पहा. होईल का टँजंट त्याचा? फक्त ही पहिली लाईन जी आपण काढलेली आहे तेवढीच फक्त तुमची टँजंट असणार आहे. बाकीच्या लाईन तुमच्या काय होणार आहेत? सिकॅन्ट होणार आहे. त्या टँजंट होऊ शकत नाही, त्या सर्कलची टँजंट होऊ शकत नाही. एका पॉइंट मधून इन्फानाइट लाईन जातात पण टँजंट मात्र तुमची ती एकमेव असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस सर्कलवर पॉइंट असेल, बरोबर आहे, वर्तुळावर बिंदू ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच टँजंट काढता येते. एकापेक्षा जास्त टँजंट काढता येऊ शकत नाही. बिंदू आपल्या रेषा अनेक काढता येतील. एका पॉइंट मधून आपण इन्फानाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो पण त्यातली फक्त एकच लाईन तुमची ही टँजंट असणार आहे. विच ऑफ देम विल बी द टँजंट. सगळ्या तुमचे टँजंट होणे का? तर नाही होऊ शकत. कॅन द नंबर ऑफ टँजंट थ्रू बी मोर दॅन वन. तर आपल्या या बी मधून एकापेक्षा जास्त टँजंट तुम्हाला काढता येतील का? तर काढता येणार नाही. या प्रश्न उत्तर जे आहे ते नो. तर पॉइंट सी जो आहे, हा पॉइंट सी हा तुमच्या सर्कलच्या आतमध्ये आहे. इनसाइड द सर्कल तो आहे. इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल तो आहे. सर्कलच्या आत तो असल्यामुळं तुम्हाला या पॉइंट मधून जाणारी लाईन जी आहे, समजा ही आपण काढली, ही आपण काढली, कुठलीही लाईन काढा ती टँजंट होईल का? कुठलीही लाईन काढली आपण पॉइंट सी मधून जाणारी ती टँजंट होऊ शकत नाही. कारण तो पॉइंटच तुमच्या सर्कलच्या आत आहे त्याच्यामुळे तुमची एकही टँजंट तुम्हाला त्या ठिकाणी काढता येणार नाही. पॉइंट सी लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. कॅन यू ड्रॉ टँजंट टू द सर्कल थ्रू सी. तर आपल्याला आपण सी मधून जाणारे टँजंट काढता येतील का? त्याचा आन्सर नो. द पॉइंट डी इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता हा पॉइंट डी जो आहे तो एक्सटेरियर ऑफ द सर्कल आहे. हा पॉइंट डी जो आहे तो तुमचा सर्कलच्या बाहेरच्या भागामध्ये आहे. मी आतलं काही जास्त पुढत बसत नाही. एक्सटेरियर ऑफ द सर्कल. कॅन यू ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल थ्रू पॉइंट डी. तर त्याचा आन्सर तुमचं येसच येणार आहे. काढू शकतो कारण बाहेरच्या, जसं आपण सर्कलवरच्या पॉईंट मधून काढू शकतो बाहेरच्या पॉईंट मधून तुम्हाला टँजंट जे आहे ते काढता येतील. कारण तुमचा कुठलीही या सर्कल एक पॉईंट आपण घेतला आणि हा पॉईंट घेतला असा आपण जोडला, बरोबर आहे. तर ही तुमची टँजंट जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. पहा, हा एक पॉईंट आणि हा सर्कलवरचा एक पॉईंट. समजा इथे घेतलं दिलं आपण फिगरमध्ये क्यू घेतलाय तो आपण घेऊया इथं. म्हणजे डी क्यू ही तुमची पहिली लाईन मिळेल. तशीच तुम्हाला अजून एक लाईन काढता येऊ शकते इकडे सुद्धा अशी वरची. जशी खाली काढली तशी तुम्ही वरती काढू शकता. इथं तुमचा पॉईंट पी मिळेल. आता याच्यापेक्षा वेगळ्या लाईन तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर येईल का? या दोन लाईन सोडून तुम्ही तिसरी लाईन काढायचा प्रयत्न केला तर मी इथं मधून लाईन काढली पहा, अशी ही लाईन काढली तर ही लाईन तुमची टँजंट होईल का? किंवा ही लाईन आपण काढली, ही लाईन टँजंट होईल का?
कारण ही लाईन असेल किंवा ही लाईन असेल, ही तुमची सिकँड होईल, ही तुमची टँजंट किंवा सिकँड कोणतीच होणार नाही. का सर्कल आहे त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कॉमन पॉईंट आलेले नाही आहेत. तिथं तुमचे 2 पॉईंट कॉमन येणार आहे तिथं. पण ही लाईन आणि ही लाईन जी आहे त्यांच्यामध्ये सर्कल आणि ती लाईन यांच्यामध्ये एक पॉईंट कॉमन येतो. म्हणून जो एक्सटेरियर पॉईंट असतो त्यामधनं तुम्हाला 2 टँजंट्स कॅन बी ड्रॉ. किती टँजंट काढता येतात? 2 टँजंट आपल्या या ठिकाणी 2 स्पर्शिका काढता येतात. तर हाऊ मेनी सच टँजंट्स आर पॉसिबल? तर 2 म्हणायचं त्या ठिकाणी. फ्रॉम द डिस्कशन म्हणजे आपण याच्यावर चर्चेवरून लक्षात आलं आपल्या की मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट 2 टँजंट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉईंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे आपला बाहेरील बिंदूमधनं 2 स्पर्शिका काढता येतात. ही या चर्चेवरून आपल्या लक्षामध्ये आलं असेल. वर्तुळा बिंदूतून एकच काढता येते आणि वर्तुळाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये पॉईंट असेल तर एकही टँजंट काढता येत नाही. इन द ॲडजॉइनिंग फिगर, ही जी ॲडजॉइनिंग फिगर दिली आहे ती फिगर आपण परत काढूया वाटलं असतं, कारण थेरमसाठी ती आपल्याला लागणारच आहे. तर हा पॉईंट तुमचा डी जो आहे हा एक्सटेरियर आहे, एक्सटेरियर ऑफ द सर्कल आहे. आणि इथं हा पॉईंट क्यू मिळाला, पॉईंट टचिंग पॉईंट पी अँड क्यू आहेत या लाईनचे. सेंटर तुमचा ए आहे. तर इन द ॲडजॉइनिंग फिगर, या फिगरमध्ये लाईन डीपी, ही लाईन डीपी पा, लाईन डीपी अँड लाईन डी क्यू, लाईन डीपी अँड लाईन डी क्यू, line DP and line DQ touch the circle at point P and Q. Touch the circle at point P. Line DP touch the circle at point P. Line DQ touch the circle at point Q. सेगमेंट DP, हा जो सेगमेंट DP आहे, रेषाखंड DP आणि रेषाखंड DQ यांना काय म्हटलं जातं? टँजंट सेगमेंट्स. सेगमेंट DP and सेगमेंट DQ आर कॉल्ड टँजंट सेगमेंट. स्पर्शिका खंड काय म्हणतात त्याला? टँजंट सेगमेंट्स. नुसता सेगमेंट वेगळा, टँजंट सेगमेंट्स म्हणजे त्याला स्पर्शिका खंड असं म्हणायचं आहे. नुसता रेषाखंड नाही, तो काय तो स्पर्शिका खंड. नुसतं सेगमेंटला आपण रेषाखंड म्हणतो, पण टँजंट सेगमेंट्स हा शब्द आल्यामुळे तो स्टँडर्ड टँजंटसाठी स्पर्शिका म्हणून स्पर्शिकाचा खंड, स्पर्शिकेवरील तो भाग आहे म्हणून त्याला स्पर्शिका खंड असं म्हटलं जातं किंवा टँजंट सेगमेंट्स असं म्हटलं जातं. मग हेच थेरम आपल्याला पाहायचं आहे. थेरमचं नाव आहे तुमचं टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. स्टेटमेंट ऑफ दिस थेरम, statement of this theorem is tangent segment drawn from an external point. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. वर्तुळाच्या बाह्य भागातील जो बिंदू असेल त्या बिंदूपासून वर्तुळाला काढलेले जे स्पर्शिखंड आहेत, काढलेले जे स्पर्शिखंड असतील ते तुमचे एकरूप असतात, समान मापाचे असतात असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर याचं तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे, बरोबर आहे. मग काही फिल इन द ब्लँक्स टाईप ते प्रूफ दिलेलं आहे ते आपल्याला प्रूफ करायचं म्हणजे पूर्ण करायचं आहे. नंतर याचं गिवन अँड टू प्रूफ जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. गिवन आणि टू प्रूफचं स्टेटमेंट जे आहे ते पण आपल्याला इथं लिहायचं आहे. म्हणून आपल्याला आधी आता गिवन जे आहे, फिगर आपण काढलं तर याचं गिवन लिहायचं आपल्याला, बरोबर आहे. गिवन जे आहे ते लिहायचं आहे, टू प्रूव्ह लिहायचं आहे आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा या ठिकाणी जरी त्यांनी सांगितलं नसेल पण कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय आपल्याला हे सगळं मिळणार नाही. मग गिवन काय आहे? जे दिलं तेच. या सर्कल सेंटर कोणतं आहे? ए. एक्सटेरियर पॉईंट कोणता आहे? डी आहे. आणि डीपी अँड डी क्यू आर द टँजंट्स, बरोबर आहे. मग लाईन डी क्यू पॉइंट डी
is exterior of the circle. Circle with center A. Point D is exterior of the circle with center A. तो A सर्कल केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागामधला असलेला पॉइंट आहे, बिंदू आहे. आणि सेगमेंट डीपी अँड सेगमेंट डी क्यू किंवा लाईन डीपी अँड लाईन डी क्यू आर द टँजंट्स. लाईन डीपी अँड लाईन डी क्यू are the tangents touching the circle, tangents touching the circle at point P and Q. हे तुमचं गिव्हन मध्ये येणार आहे. या तुमच्या लाईन डीपी आणि लाईन डी क्यू या तुमच्या टँजंट आहेत, त्या सर्कलला पी आणि क्यू मध्ये टच होत आहे. ओके, स्पर्श करत आहे. म्हणजे तुमची डीपी आणि रेषा डीपी आणि रेषा डी क्यू या तुमच्या वर्तुळाला बिंदू पी आणि क्यू मध्ये स्पर्श करतात. मराठीमध्ये टचिंग द सर्कल ऍट पॉइंट पी अँड क्यू. हे झालं तुमचं गिव्हन. आता टू प्रूव्ह आपला करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं सांगितलंय? टू प्रूव्हचं स्टेटमेंट. हे जे टँजंट सेगमेंट आपण मिळाले, हे टँजंट सेगमेंट तुम्हाला काय सांगितलंय? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे डीपी आणि डी क्यू यांचं मेजर हे इक्वल आहे, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुमचं सेगमेंट डीपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डी क्यू. हे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असणार आहे. टँजंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. पॉइंट सर्कल टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अ एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. हे टँजंट सेगमेंट जे आहेत डीपी आणि डी क्यू हे तुमचे कॉन्ग्रुएंट आहे, प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन जे आहे ती इथं करायची आहे. जरी तरी सांगितलं नाही लिहायला, पण ती लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार. काय करायचं तर हा पॉइंट पी आणि ए जॉईन करायचा आणि हा ए आणि क्यू जॉईन करायचा. म्हणजे तुमचं ड्रॉ द रेडियस ए पी अँड ए क्यू. ड्रॉ द रेडियस ए पी अँड ए क्यू. ए पी आणि ए क्यू ह्या ज्या रेडियस आहेत ह्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. ड्रॉ सेगमेंट म्हणा किंवा रेडियस म्हणा, काय ह्या रेडियस आपण म्हणतो यांना. आणि मग आता आपलं प्रूफ जे आहे ते फिल इन द त्या टाईप आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलं सरांच्या? जे दिलेलं असतं ते गिव्हन मध्ये दिलं जातं. काय जे फिगरमध्ये दिसतं ते सर्व आपण गिव्हन मध्ये, की पॉईंट डी हा एक्सटेरियर आहे, बरोबर, एक्सटर्नल पार्ट ऑफ द सर्कल आहे तो लिहिला. ए हा या सर्कल सेंटर आहे ते आपण लिहिलं. नंतर लाईन डीपी आणि लाईन डी क्यू या तुमच्या टँजंट्स आहेत आणि त्या सर्कलला पी आणि क्यू मध्ये टच करतात. एवढंच फक्त लिहिलंय. हे तुमचं गिव्हन मध्ये आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे तर टँजंट सेगमेंट तुमचा डीपी आणि डी क्यू यांची मेजर इक्वल आहेत, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून सेगमेंट डीपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डी क्यू हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता प्रूफ जे आहे ते फिल इन द ब्लँक्स टाईप आहे, ते आपण पूर्ण करूया. इन ट्रायंगल आपण पाहता हे काढल्यामुळे ए पी डी, बरोबर आहे, किंवा पी ए डी हा एक ट्रायंगल मिळाला. दुसरा क्यू ए डी हा दोन ट्रायंगल आपण ए पी आणि ए क्यू काढल्यामुळं त्याचं ट्रायंगल मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. पहा, मग इन ट्रायंगल पी ए डी अँड ट्रायंगल क्यू ए डी. इन ट्रायंगल पी ए डी आणि क्यू ए डी हे आपल्याला घ्यायचं आहे. मग सेगमेंट पी ए कॉन्ग्रुएंट टू डॅश डॅश म्हटलेला आहे आणि रिझन त्याला दिलेला आहे रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्या आहे पी ए. पी ए ही तुमची रेडियस आहे पहा. मग दुसरी कोणती तुमची पी ए झाल्यावर खालची आहे का नाही क्यू ए. हे तुमची ही आणि ही तुमचं कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला माहिती आहे. जर मग इथं पुढे रिकामा काय ना तुमचं सेगमेंट क्यू ए असणार आहे. त्याला चौकोन करा वाटलं असतं.
सेगमेंट क्यू ए हे तुमचं उत्तर येईल. पुढं सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी. सेगमेंट एडी हा मधला सेगमेंट, त्याचं नाव डबल आलंय. डबल का आलंय? तो या त्रिकोणामध्ये पण आहे आणि या त्रिकोणामध्ये पण आहे. दोन्ही त्रिकोणाच्या वरची साईड असते त्या साईडला आपण काय म्हणतो? बरोबर आहे पहा, कॉमन साईड. आणि हेच तुमचं काय आहे? रिझन आहे, म्हणजे तुम्हाला विचारलेली बाब आहे म्हणून त्याला एम्प्टी बॉक्स करा, कॉमन साईड. नंतर अँगल APD इक्वल टू अँगल AQD इक्वल टू 90 डिग्री. त्याला रिझन काल आपण घेतलेलं आहे, दिलं त्याने आपल्याला द्यायचं आहे टँजंट थेरम. तर ही तुमची टँजंट आहे आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढलेली ही रेडियस आहे, म्हणून या ठिकाणचा हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे दोन्ही अँगल तुमचे राईट अँगल येणार आहे, म्हणून इक्वल टू 90 डिग्री ते लिहिले पहा. मग इन दिस टू ट्रायंगल्स पहा आता कोणती तुमची हे दोन ट्रायंगल तुमचे कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट होतील? हेन्स ट्रायंगल PAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल QAD. ती टेस्ट तुम्हाला विचारलेली आहे. कोणती टेस्ट येईल? राईट अँगलच्या अपोजिट साईड तुमची हायपोटेन्युअस आणि राईट अँगल साईड ज्या आहेत त्यामधली एक साईड तुमची आहे, म्हणून कोणती टेस्ट तुमची? हायपोटेन्युअस साईड टेस्ट किंवा थेरम. हायपोटेन्युअस साईड थेरम किंवा टेस्ट. कर्णभुजा प्रमेय किंवा कर्णभुजा कसोटी. हायपोटेन्युअस साईड टेस्ट या टेस्टने तुमचं त्याच्याबद्दल रिझन हे तुमचं असणार आहे. जिथे ते एम्प्टी बॉक्स आहे ते तुमचं रिझन आहे, लक्षात घ्या. जिथे दिलेलं आहे ते काय आपल्याला त्याला चौकून करायची गरज नाही. ही एम्प्टी बॉक्स इथे लिहिला ही तुमची रिकामी जागा आहे, ही रिकामी जागा आहे आणि ही रिकामी जागा आहे. 3 आतापर्यंत रिकामी जागा आल्या पाहिजे याच्यामध्ये. आणि लास्ट तुमचं जे आहे शेवटी सेगमेंट DP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DQ. आणि मग याला रिझन जे आहे ते कोणतं येणार आहे? एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा असं मराठीत कारण द्यायचं. त्रिकोण एकरूप झाले, बरोबर आहे, म्हणून त्याला कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आणि इंग्लिश मध्ये लिहिताना करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CSCT असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. मराठीमध्ये देखील लिहायचंय एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा असं ते कारण जे आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे टँजंट सेगमेंट थेरम जे आहे ते आपलं पूर्ण झालंय. इन द adjoining figure the radius of a circle with center C is 6 centimeter. Radius of circle equal to 6 centimeter दिलेला आहे पहा तुला. Line AB is a tangent. Line AB is a tangent at point A. Answer the following questions. पहिला क्वेश्चन तुमचा आहे क्वेश्चन नंबर 1. What is the measure of angle CAB आणि why म्हणजे त्याला रिझन द्यायचं आहे. What is the angle of CAB? CAB हे तुमचा CA हा सेगमेंट काढून घ्या आणि मग अँगल तयार तुमचा CAB. याचा आन्सर किती मग आता? अँगल CAB इक्वल टू किती येईल? 90 डिग्री. बरोबर आहे. आणि त्याला रिझन काय येईल तुमचं मग? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही, आपण थेरम घेतलं ते कोणतं? टँजंट थेरम. टँजंट थेरम जे आपण घेतलंय की टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर
असतात असं ते टँजंट थेरम आहे. म्हणून त्याला रिझन टँजंट थेरम एवढंच द्यायचं आहे, बाकी काहीच द्यायचं नाही. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही होऊ शकत. तर ही लाईन आहे बायसेक्टर सुद्धा आपण दोन सारखे भाग करणं त्याला आपण बायसेक्टर असं म्हणतो. ते कधी असतं आपलं जस्ट कॉर्ड असेल, कॉर्डच्या वेळेस तुमचं परपेंडिक्युलर बायसेक्टर येतं, यावेळेस येणार नाही, हे लक्षात घ्या. तर इथं तुमचं टँजंट थेरम जे आपण घेतलं होतं ते या ठिकाणी येईल. सेकंड क्वेश्चन तुमचा आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, म्हणजे सेंटरचं डिस्टन्स जे आहे या लाईन ए बी पासून किती असेल असं आपलं म्हटलेलं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. कोणता असेल इथं मराठीत स्पर्शिका त्रिज्याप्रमाणे म्हणायचं आहे. तर इथं तुमचं ही त्रिज्या आहे, बरोबर आहे. सी ए ही तुमची काय त्रिज्या आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स लाईन पासून ज्या बाहेरच्या पॉईंटचा डिस्टन्स काय असते, परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेत असतो. म्हणून तुमचं डिस्टन्स किती येणार आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे याचा आन्सर जे आहे ते 6 सेंटीमीटर येईल. पॉइंट सी इज द डिस्टन्स फ्रॉम लाईन ए बी इज 6 सेंटीमीटर. आणि व्हाय त्याचं रिझन काय येईल, काय कारण त्याला येईल आपलं Radius of the circle. radius of the circle and the point C and AB. CA तर तेव्हा असं देऊ शकता, CA is perpendicular to AB. CA is perpendicular to AB. म्हणून C पासून हा AB वर काढला परपेंडिक्युलर आहे आणि CA इक्वल टू रेडियस अँड CA इक्वल टू रेडियस आणि म्हणून तिचं डिस्टन्स जे आहे ते 6 सेंटीमीटर येईल. थर्ड आन्सर शोधायचं आहे. थर्ड क्वेश्चन इज डिस्टन्स ए बी इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन फाइंड डिस्टन्स बी सी. डिस्टन्स बी सी किती आहे आपलं विचारलेलं आहे. तुमचं ए आणि बी मधलं हे डिस्टन्स 6 आहे, हे डिस्टन्स 6 आहे आणि तुम्हाला बी सी हे डिस्टन्स विचारलं आहे बाय युजिंग पायथागोरस. बरोबर आहे. काय बोलून तुमचं आता in right angle triangle CAB, the BC square equal to AC square plus AB square. सेगमेंटचं लेंथ म्हणजेच तुमची ती बी आणि सी मधलं डिस्टन्स असणार आहे. BC स्क्वेअर आहे असणार आहे इक्वल टू AC 6 plus AB also 6 square. म्हणून BC square equal to 36 plus 36. So BC square equal to 72. म्हणून BC square equal to 2 into 36 taking square root. तुमचं स्क्वेअर रूट 2 into 6 आणि म्हणून BC ची व्हॅल्यू जी आहे ती 6 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर येईल. हेचे फॅक्टर पाडले आपण, दोघांची ऍडिशन करून 36 प्लस 36 इज 72. 72 चे पुन्हा फॅक्टर पाडले आपण 2 into 36 किंवा 36 into 2 आणि मग 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही. 36 चं स्क्वेअर रूट 6 येत आहे म्हणून 6 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. द डिस्टन्स ए बी सर बी सी, डिस्टन्स बी सी इक्वल टू 6 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. बी सी सेगमेंटची लेंथ म्हणजेच तुमचं बी आणि सी मधलं डिस्टन्स असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. चौथा प्रश्न, मेजर ऑफ अँगल ए बी सी. चौथ्याचा प्रश्न विचारलाय एबीसीचं मेजर किती असेल. ए बी सी या अँगलचं मेजर किती असेल. तर तुमचं आता ही साईड सेम आहे, ही साईड सेम आहे. हा ट्रायंगल तुमचा कोणता होणार आहे. हा ट्रायंगल तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल होणार आहे. ट्रायंगल इन ट्रायंगल म्हणूया आपण. इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट AC is congruent to segment BC. तर BC नाही AB. या ट्रायंगल मध्ये
AC साईड आणि AB साईड ही तुमची इक्वल आहे, कारण मेजर 6 आहे म्हणून त्या आधारे. आणि म्हणून ट्रायंगल ABC इज आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल. आणि म्हणून तुमचं अँगल ACB इक्वल टू अँगल ABC आणि इक्वल टू किती आहे तुमचं ते सेम असणार आहे. आणि मग तिन्ही अँगलची सम तुमची तिन्ही अँगलची सम 180 येणार आहे. म्हणून इन ट्रायंगल ABC अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस अँगल CAB इक्वल टू 180 डिग्री. तिन्ही अँगलची सम 1 2 3 C B आणि A तिन्ही अँगल सम तुमची 180. तर ACBच्या ऐवजी आपण ABC लिहूया परत. प्लस स्टेटमेंट 1 म्हणूया आपण. ABC प्लस अँगल ABC प्लस अँगल CAB हा तुमचा 90 डिग्रीचा आहे इक्वल टू 180 डिग्री. CAB हा 90 डिग्री आहे. हे दोन्ही अँगल सेम आहेत असं आपण सांगितलं. पहा इथं सांगितलं फ्रॉम 1 तुम्ही म्हणू शकता. फ्रॉम 1 मग ABC प्लस मध्ये ABC केलं 2 अँगल ABC होईल इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री. म्हणून 2 अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. म्हणून अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री अपॉन 2 भाग दिला 90 ला तो 45 जाईल. म्हणून अँगल ABC इक्वल टू किती येणार आहे. अँगल ABC इक्वल टू 45 डिग्री. हा आयसोसेलेस ट्रायंगल असल्यामुळं तुमची हे दोन अँगल यांची सम 90 येणार आहे. त्यापैकी दोघांचं माप सेम असेल आणि ते म्हणजे 45 असणार आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं.